ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध प्रवर्गाचे आरक्षण जाहीर. ठाणे महानगरपालिकेच्या सन 2025मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रशासक तथा महापालक आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 5 जागा, अनुसूचित महिला जमाती महिला प्रवर्गासाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 18 जागा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील 41 जागांची सोडत काढण्यात आली. प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त निवडणूक बाळू पिचड यांच्या उपस्थितीत महापालिका शाळेमधील विद्यार्थिनीच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या संपूर्ण सोडत प्रक्रियेचे नेटके संचालन उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी यांनी केले. ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मधील 8वी इयत्तेत शिकणाऱ्या पिहू गौंड आणि अंशिका प्रजापती या विद्यार्थिनीच्या हस्ते सोडत काढण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,26,003, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या 45,698 इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे महापालिकेच्या एकूण 131 पैकी अनुसूचित जमातीसाठी 9 जागा, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत. एकूण 131 जागांपैकी महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीच्या 5 जागा, अनुसूचित जमातीच्या 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील 18 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी 32 प्रभाग हे 4 सदस्यीय असून 1 प्रभाग 3 सदस्यीय आहे. 31 प्रभागातून ठाणे महानगरपालिकेत एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहेत. याची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आरक्षण सोडत आज आपण सर्व लोकांचे साक्षीमध्ये तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत, जे ॲस्पिरंट्स आहेत, नागरिकांचा एक बृहत समूह इथे होता. त्यांची उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने, विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे. माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जे आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे. आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाचा जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये 131 प्रभाग आहेत आणि या 131 प्रभागांपैकी विविध नागरिकांचे जे विविध समूह आहेत, समुदाय आहेत, त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायचा याच्या अनुषंगाने याचा हा पूर्ण कार्यक्रम होता. यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे एकूण जागा आहे त्या 9 आरक्षित आपलेली झाली आहे आणि त्याचा मूल आधार ज्या अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. अनुसूचित जमातीसाठी 3 प्रभाग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जे आहे त्याच्यासाठी 35 प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण 84. आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले 9 प्रभाग आहेत त्यापैकी 5 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत. अनुसूचित जमातीचे 3 पैकी 2 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत. नागरिकांचा जे ओबीसी प्रवर्ग आहे त्याचे 35 पैकी 18 प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे 84 आहेत त्यापैकी 41 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कंप्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील, त्यांची काही शंका असेल, त्यांना पुन्हा काही खुलासेची, काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर त्या टप्पे निहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे. आरक्षण सोडती इच्छुकांसाठी फार महत्त्वाची सोडत असते. या आरक्षण सोडतीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते 2 वैशिष्ट्य होते. माननीय निवडणूक आयोगने जे आदर्श कार्यपद्धती आखून दिलेली आहे त्याच्या तंतोतंत पालन करणे आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने शाळेची मध्ये शिकणारी लहान मुलींची मदतीने आपण ही प्रक्रिया कंप्लीट केली. 3 वर्ष प्रशासकीय राजवट लागू ठाणे महापालिकेत, आता निवडणूक होणार आहे, कसा सपोर्ट मिळेल सगळं बॉडी बसल्यानंतर किंवा काय वाटतं तुम्हाला? अत्यंत सपोर्ट मिळणार आहे आणि पूर्णतः जे दोन्ही
जे प्रशासनाचे दोन्ही घटक आहेत, अर्थात प्रशासकीय अधिकारी तसेच निवडून आलेले जनप्रतिनिधी ते एकमेकांना सहकार्य करून पुढे जाणार आहे. लोकशाहीचा हा मूलभूत एक संकल्प आहे, एक तत्व आहे की यामध्ये निवडून आलेले जनप्रतिनिधी हे विकासाला चालना देतात आणि जे इतर प्रशासकीय यंत्रणा आहे ती त्यांना सपोर्ट करते. थँक्यू. थँक्यू सर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ढोकाळीतील मंदिर गायब, पोलीस घेईनात तक्रार. ढोकाळी येथील हायलँड पार्क येथील रोड येथे असलेले 50 वर्ष जुनं कुलदैवताचे मंदिर मूर्तीसह गायब झाल्याची तक्रार पोलीस नोंदवून घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली. भाजपचे खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदने दिले. नवरात्रीनिमित्त 20 सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवीच्या मूर्ती, चांदीचे सामान आणि मंदिरही गायब झाल्याचे आढळून आले. तर जवळील विहीरही बुजवण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी केळकर यांच्याकडे केली. आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम ठाणे शहर पुरता मर्यादित न राहता मुंबईपासून बदलापूर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातून नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आमदार केळकर यांना भेटत आहेत. सोमवारी या जनसंवाद कार्यक्रमात आमदार केळकर यांच्याकडे अनेक विविध अशा तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात विकासकाने घरांसाठी केलेली फसवणूक, शैक्षणिक विभाग, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, नोकरी अशा अनेक विषयासंदर्भात निवेदने प्राप्त झाली. यावेळी जनसंवाद कार्यक्रमास माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, युवा मोर्चाचे सुरेश दळवी, जितेंद्र मडवी, मेघनाथ घरत, सचिन पाटील आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांचा सत्कार. ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांनी 22 मे 2024 रोजी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. प्राणवायूची कमतरता असलेल्या या शिखरावर जन गण मन हे राष्ट्रगीत गाणारी राज्य आणि देशातील पहिला महिला गिर्यारोहक असल्याचे बोलले जाते. या कामगिरीचे कौतुक अप्पर पोलीस महासंचालक राजेश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. आमदार संजय केळकर यांनीही त्यांचे कौतुक करत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सत्कार केला.
ठाण्यात रोटरी महिन्याचे आयोजन हेरिटेज प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार. ठाण्यात रोटरी क्लबच्या वतीने रोटरी महिना साजरा करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात 15 नोव्हेंबरपासून होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाण्यातील 36 रोटरी क्लब सहभागी होणार असून उपेक्षित घटकांपर्यंत मदत पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या आठवड्यात हेरिटेज प्रकल्प राबवला जाणार असून यामध्ये किल्ल्यांची स्वच्छता, जुन्या वारसा स्थळांची माहिती व त्याचे संवर्धन यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच या हेरिटेज प्रकल्पाद्वारे नागरिकांना प्राचीन गडकिल्ले, वस्तू आदी गोष्टींबाबत माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात 15 नोव्हेंबर रोजी ठाण्यात होणार असून काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान 16 नोव्हेंबरला कल्याणमध्ये देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या रोटरी आठवडा कार्यक्रमाअंतर्गत नवी मुंबई 60 कंपन्या एकत्र येत नोकरी मेळा आयोजित करणार आहे. तसेच ठाण्यातील 3 ते 4 रोटरी क्लबकडून 5 ते 10 ठिकाणी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान ठाकुर्ली येथे हेरिटेज प्रकल्पातून जुन्या स्थळांची माहिती गोळा करण्यात येणार असून कोपरी खाडी येथील तोफा आणि कारागृह यांची माहिती तरुण पिढीस या उपक्रमाअंतर्गत दिली जाणार आहे. हेरिटेज रन मॅरेथॉन या उपक्रमातून या पुढील उपक्रमांसाठी निधी संकलन करण्यात आला आहे. वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या भाजपा कोकण शिक्षण आघाडी व स्वर्गीय वसंतरावजी डावखरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 वितरण सोहळा ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील 100हून अधिक गुणवंत शिक्षकांना 10 शिक्षण संस्था, 25 शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरवण्यात आले. मोह विद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात शिक्षकांचा सन्मान करताना शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. याप्रसंगी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले, शिक्षक म्हणजे समाजाचे खरे शिल्पकार. वसंतराव डावखरे यांनी ज्या मूल्यांवर आधारित समाजकार्य केले त्याच मूल्यांचा संस्कार शिक्षणातून पुढच्या पिढीत पोहोचवणे हे प्रत्येक शिक्षकाचे महान कार्य आहे. या पुरस्काराद्वारे आम्ही या कार्याचा सन्मान करत आहोत. या प्रसंगी ठाणे शहर आमदार श्री संजय केळकर, माननीय खासदार श्री विनय सहस्रबुद्धे, शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष श्री संजयजी वाघुले, शिक्षक आघाडी सहसंयोजक श्री विकास पाटील, विजय जाधव, सुधीर घागस, नगरसेवक श्री अमित सरैया, भाजपा ठाणे उपाध्यक्ष मनोहर सुदरे, जयेंद्र कोळी, सचिन मोरे, शिक्षक आघाडीचे कोकण विभाग पदाधिकारी आणि प्रतिष्ठित शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.